नमस्कार, माझं नाव आनंद हनुमंत अडसूळ आहे। मी वरिष्ठ लिपिक या पदावरती उच्च शिक्षण संचालनालय शिवाजीनगर पुणे या कार्यालयामध्ये कार्यरत आहे 2014 पासून। त्यापूर्वी मी 93 ते 2013 या कालावधीमध्ये एक सर्व्हिस नेव्हीमध्ये सर्व्हिस केलेली आहे। ह्या कार्यालयामध्ये 14 नंतर 2017 ते 2020 या कालावधीमध्ये माझ्या टेबलला काम करत असता वेळेस विद्यापीठामधले जे शिक्षकांना पदोन्नतीचे जे लाभ दिले जातात करिअर ॲडव्हान्समेंट स्कीम अंतर्गत, त्या पदोन्नतीच्या मंजुरी देण्यावेळेस जी अनियमितता घडली त्या संदर्भातला हा एक विषय आहे। त्यावेळेस डॉक्टर धनराज माने साहेब हे संचालक या पदावरती कार्यरत होते। मग ह्या 8 प्रकरणांमध्ये अनियमितता आहे, ह्यांना लाभ अनुज्ञेय नाही पदोन्नतीचे ह्या स्वरूपाचं ज्यावेळेस मांडण्यात आलं त्यावेळेस त्यांनी ह्या सर्व गोष्टी नजरअंदाज करून त्यांना लाभ देण्यात आलं व ज्यांना अनुज्ञेय होतं त्यांचे प्रलंबित ठेवण्यात आले किंवा त्यांना 2 ते 3 वर्षानंतरचं देण्यात आलं। मग अशा स्वरूपाची अनियमितता घडली आणि ही अनियमितता पुन्हा वरिष्ठ कार्यालय म्हणून मंत्रालयापर्यंत गेलो, परंतु त्या ठिकाणी देखील 2 वर्षाचा विलंब झाला आणि आजच्या घडीला त्यांनी एक अहवाल सादर करण्यासाठी सांगितला। तर आजचे जे संचालक आहेत डॉक्टर शैलेंद्र देवळानकर सर, त्यांनी 11 जून 2025 रोजी स्पष्ट अहवाल सादर केलेला आहे की ह्या 8 प्रकरणांमध्ये अनियमितता झालेली आहे। तर ह्या 8 प्रकरणांमध्ये झालेली अनियमितता संदर्भात ज्यांना पदोन्नतीचे चुकीचे लाभ दिले त्यांना रद्द करावेत आणि जे अधिकारी त्यांनी मदत केली त्यांच्यावर देखील चौकशी करून कारवाई करण्यात यावी, ही माझी एक प्रमुख मागणी आहे। मुद्दा क्रमांक 2 आहे, विद्यापीठामध्ये जे कॅश अंतर्गत पदोन्नती देतात त्याची मान्यता देण्यासाठी प्रस्ताव पुन्हा डायरेक्टर ऑफिसला मागवतात व ही एक स्वतःच एक अनियमितता आहे, कारण ह्या स्वरूपाचा कुठंही शासन निर्णय नाही आणि स्वतः डायरेक्टर साहेबांच्या देखील एक पत्र दिलेलं आहे ह्याच्यामध्ये की ह्या स्वरूपाची ज्या ठिकाणी समिती होती, समितीनंतर पुन्हा जे कुलगुरूंची स्वाक्षरी होती त्या समितीवरती त्यांना मान्यता देतील, त्यानंतर डायरेक्ट त्यांचं पे फिक्सेशन व्हायला पाहिजे, परंतु ते होत नाही, डायरेक्टर ऑफिसला मागवण्यात ही प्रक्रिया कुठेतरी थांबवण्यात यावी। तिसरा एक प्रकरण आहे जे 2014 मध्ये खुल्या प्रवर्गासाठी जे पद होतं वाहन चालकाचं, तर ते मागासवर्गीय प्रवर्गातून संतोष सीताराम पुढे यांना देण्यात आलं। त्यांनी जे वयाची सुटीचा लाभ घेतला होता त्यामुळे ते मागासवर्गीय प्रवर्गातून खुल्या प्रवर्गात येऊ शकत नाही, हे स्वरूपाचं ज्यावेळेस मांडण्यात आलं की ह्यामध्ये एक चौकशी समिती गठीत करावी, परंतु त्यावेळेस हे प्रकरण तू बंद कर असं माझ्यावरती दबाव आणण्यात आला आहे आणि हे प्रकरणाची कुठेतरी चौकशी समिती गठीत व्हावी ही एक प्रमुख मागणी आहे। आणि चौथा एक प्रकरण आहे जे अनुकंपा नियुक्तीमध्ये मयत घोषित